कोणती गोष्ट आहे खरं तर की जी एका ट्रेडरला ह्या पाथवरती पुढे चालण्यासाठी ऍक्च्युली इन्स्पिरेशन असू शकते? तर माझ्यासाठी कुठली गोष्ट आहे ही आज मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो एका सक्सेसफुल ट्रेडरची जर्नी आपल्याला केव्हा कळते? जेव्हा तो सक्सेसफुल पूर्णतः झालेला असतो, जेव्हा तो सोशल मीडियावरती येऊन बोलतो किंवा जेव्हा तो त्याचं P&L दाखवतो, त्यानंतर आपल्याला कळतं की ही व्यक्ती एक सक्सेसफुल ट्रेडर आहे. पण तोपर्यंत तो ट्रेडर कुठे असतो किंवा ती व्यक्ती कुठे असते जोपर्यंत तो सक्सेसफुल झालेला नसतो? तर आज आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये की तो कोणकोणत्या फेजेसमधून जातो. प्रत्येक सक्सेसफुल ट्रेडरला कुठल्या कुठल्या गोष्टी ओव्हरकम करायला लागतात आणि त्याच्यातून तो कसा मार्ग काढतो. सो आजचा व्हिडिओ आपण कुठलीही स्ट्रॅटेजी डिस्कस करणार नाहीये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये कुठलाही इंडिकेटर डिस्कस करणार नाहीये, कुठलाही टेक्निकल व्हिडिओ नाहीये. सो हा व्हिडिओ तुमच्या माझ्यासारख्या सामान्य ट्रेडरसाठी, सामान्य व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, सो प्रत्येक ट्रेडर ह्या सगळ्या फेजेसमधून जातो. सो पहिली फेज कोणती असते? तर पहिली फेज असते लोनलीनेस. कारण की कुठलाही ट्रेडर असेल त्याला हे जे काही प्रोफेशन आहे, जे आपण ट्रेडिंग हे प्रोफेशन ज्याला म्हणतो, तर तिथे लोनलीनेस हा खूप मोठा फॅक्टर आहे. कारण की हा एक लोनली जर्नी आहे. दर प्रत्येक स्टेपमध्ये आपण लॉसेस बेअर करतो आणि ते लॉसेस बेअर करताना कुठेतरी आपल्यातला कॉन्फिडन्स कुठेतरी जायला लागतो. त्याच्यानंतर पुढे अशी गोष्ट होते की जी काही स्ट्रॅटेजी आपण करतो आहे किंवा ज्या इन्स्ट्रुमेंटवरती काम करतो, जी टाईप ऑफ ट्रेडिंग करतो, इंट्राडे असेल, स्विंग असेल, तिथे कुठेतरी डाऊट निर्माण व्हायला लागतो. सो सेल्फ डाऊट हा त्याच्या पुढचा भाग आहे की सेल्फ डाऊट निर्माण व्हायला लागतो की हे जे काही मी करतेय ते योग्य आहे का, किंवा हे मी कन्सिस्टंटली करत राहिले तर मला पुढे ह्याच्यामध्ये सक्सेस मिळू शकेल का. आणि जर कंटिन्युअस लॉसेस आपण फेस करत असू तर हा सेल्फ डाऊट अजूनच वाढत 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 जातो आणि आपल्याला कुठेतरी तो स्ट्रॅटेजी चेंज करायला लावतो. कधी कधी आपल्याला ट्रेडिंग सोडायला लावतो किंवा कुठेतरी आपल्याला आपल्या जर्नीमध्ये पॉजेस देतो. कारण की आपण कंटिन्युअसली स्वतःवरती डाऊट करत असतो की जे मी करते ते योग्य आहे का, माझी स्ट्रॅटेजी योग्य आहे का, माझं एक्झिक्युशन योग्य आहे का. आणि आपल्यावरतीच कुठेतरी विश्वास नसतो अशा फेजमध्ये. त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या दोन्ही फेजेसमधून जात असतो, म्हणजे खरं तर लोनलीनेस ही तर फेज कंटिन्युअस प्रत्येक ट्रेडरच्या नशिबात असते आणि त्याच्यानंतर सेल्फ डाऊट ही सुद्धा असते. आणि मग अशा वेळेला ऍक्च्युली जो महत्वाचा पार्ट आहे की जे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकत नाही किंवा आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत समहाऊ, किंवा त्यांना असं वाटत असतं कुठेतरी की ही व्यक्ती काय घरातच बसलेली आहे, किंवा ट्रेडिंग हे ॲज अ प्रोफेशन अजून तितकंसं सगळ्यांना ऍक्सेप्टेबल नाहीये. आणि त्यांना हे कळत नसतं की प्रत्येक ट्रेडर, प्रत्येक सक्सेसफुल ट्रेडर हा या सगळ्या फेजेसमधून जात असतो. त्याच्यामुळे मग ते अशा पद्धतीने आपल्याकडे बघतात की आपण ऑलरेडी ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आहे पण तरी सुद्धा आपल्याला अशी कोणाची साथ मिळत नाही. त्याच्यामुळे हा लोनलीनेस हा अजूनच वाढत जातो. सो मग अशी कोणती गोष्ट आहे खरं तर की जी एका ट्रेडरला ह्या पाथवरती पुढे चालण्यासाठी ऍक्च्युली इन्स्पिरेशन असू शकते? तर माझ्यासाठी कुठली गोष्ट आहे ही आज मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर मी जेव्हा ह्या सगळ्या फेजेसमध्ये होते, जेव्हा लॉस मेकिंग फेजेसमध्ये होते, कंटिन्युअस फेल्युअर्स होते आणि त्याच्यानंतर सेल्फ डाऊट ही सुद्धा फेज होती की जे मी करतेय, ज्या पद्धतीने मी एक्झिक्यूट करतेय ते योग्य आहे का नाही. तर त्यावेळेला माझ्यासाठी मला असं वाटतंय की ह्या गोष्टीला घेऊन जे काही मला आवड होती ट्रेडिंग करण्याची आणि त्याच्यानंतर त्या ट्रेडिंगमधून रोज मला नवीन नवीन काही ना काहीतरी शिकायला मिळत होतं आणि त्याच्यामधून मला माझीच एक नवीन इमेज ऍक्च्युली दिसत होती की माझ्यातलीच एक नवीन क्वालिटी माझ्या समोर येत होती किंवा मलाच काहीतरी नवीन शिकायला मिळत होतं. थोडक्यात काय तर माझ्यातच इम्प्रोव्हायझेशन होत होतं. सो बेसिकली
बेटर येस्टरडेज प्रांजली अँड टुडेज प्रांजली असा जर विचार करायचा झाला तर आजची प्रांजली ही कालच्यापेक्षा कशी बेटर आहे आणि उद्याची प्रांजली ही आजच्यापेक्षा कशी बेटर आहे, असा हा कुठेतरी जर्नी सुरू होत गेला. आणि हीच ती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मी या प्रोफेशनमध्ये टिकून राहिले आणि कंटिन्युअसली आजही माझ्या मनामध्ये प्रॉफिट आणि लॉस ह्या गोष्टीपेक्षा ऍक्च्युअल जे आउटकम ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टीपेक्षा की मी आज नवीन काय शिकले किंवा आज जर मला लॉस झाले तर त्याच्यातून मला काय शिकायला मिळालं किंवा एखादं एक्झिक्युशन आज माझं चुकलं तर नक्की मला तिथे कशा प्रकारे इम्प्रोवाइज करायचंय आणि ह्यातूनच पूर्णतः माझी जर्नी आजपर्यंत सुरू आहे आणि ह्या पुढेही सुरू राहणार आहे. सो महत्वाचं आहे की जर तुम्ही तुमचा शोध घ्यायला सुरुवात केलात ॲज अ ट्रेडर, ॲज अ ह्युमन बिंग, तर तुम्हाला नक्की ट्रेडिंग हे जे काही प्रोफेशन आहे हे तुमच्यातलाच ऍक्च्युली एक नवीन शोध तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्ही ॲज अ व्यक्ती आणि तुम्ही ॲज अ नवीन व्यक्ती आणि तो तुम्हाला शोध लागेल. सो डेफिनेटली जे लोक सक्सेसफुल ट्रेडर आहेत आणि ही जर्नी जे लोक ऑलरेडी पार करून आलेले आहेत किंवा या जर्नीवरती चालतात ते समजू शकतील की मी इथे नक्की काय म्हणू इच्छिते. सो बेसिकली जर का तुम्ही या सगळ्या फेजेसमधून जाताय म्हणजे लोनलीनेस, स्ट्रेसफुल असणं आणि ट्रेडिंगमध्ये कुठेतरी तुम्हाला स्ट्रगल अजून तुमची सुरू आहे किंवा फेल्युअर आहे, तर एक गोष्ट नक्की लक्षात घ्या. तर जे काही आता सक्सेसफुल लोक किंवा जे काही सक्सेसफुल ट्रेडर आहेत ते सुद्धा कधीतरी ह्या फेजमध्ये होते. सो ऑलवेज रिमेंबर ही आपली एक फेज आहे आणि ह्या फेजमधून जेव्हा मी ओव्हरकम करून किंवा माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून जेव्हा मी पुढे जाणार आहे तेव्हा मी सुद्धा एक सक्सेसफुल ट्रेडर बनणार आहे. सो हे नेहमी लक्षात घ्या. जर आज तुम्ही स्ट्रगल करताय, लॉसेस करताय, तर ती एक फेज आहे आणि उद्या जाऊन तुम्ही सुद्धा एक सक्सेसफुल ट्रेडर बनणार आहे. ठीक आहे. सो या व्हिडिओसाठी इतकंच. सो आज या आपल्या एका ट्रेडरच्या मनातल्या गप्पा होत्या एका ट्रेडरसाठी. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही सुद्धा अशा फेजेसमधून गेला आहे का किंवा आत्ता जाताय का आणि अशा प्रकारचेच आणि अजून कोणते असे प्रॉब्लेम्स आहेत ट्रेडिंगमध्ये की जे तुम्ही फेस करताय किंवा ज्याच्यातून तुम्हाला बाहेर अजूनही येता आलेलं नाहीये. सो जर तुम्ही असे कमेंट्स केलेत तर त्या अनुषंगाने मी पुढचे व्हिडिओ बनवू शकते. So thank you so much and bye bye.